याच्यातून काढून घेते. पहा मस्त कांदा फ्राय होत आहे. आणि तुम्हाला एक टिप्स देऊ का, जर पटापट कांदा फ्राय करायचा असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये थोडासा चिमूटभर बेकिंग सोडा टाका, पटापट फ्राय होऊन जाईल. आणि आता याच्यामध्ये मी टॅमॅटो टाकून घेत आहे, उभे उभे स्लाइस करून घेतलेले आहे. आता इथे जे मॅरिनेट करून ठेवलेलं थोड्याशा मी हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता पण याच्यातच टाकून घेतला. आणि हे पहा आता दही असल्यामुळं आता मला याला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यावं लागणार आहे, कारण की मग ते कच्चापणा आणि आंबटपणा जास्त लागेल. त्यामुळे मग मला व्यवस्थित तेल सुटेपर्यंत हे छान फ्राय करून घ्यायचं आहे. आता ते छान फ्राय झालेलं आहे आणि याच्यामध्ये मी 1 ग्लासभर पाणी टाकलेलं आहे. आणि आता याला कुकरला मी किती 5 तरी शिट्ट्या काढून घेतल्या मी याला. चला आता आपण वेट करूया. आता हे पहा मस्त बासमती तांदूळ फुललेला आहे.